सोलापूर शहर उत्तर मंगळवार पेठेतील श्री अट्टल माहेश्वरी भवन इथं भाजप प्रभाग क्रमांक 4च्या वतीनं जनसंवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतमातेच्या प्रतिमेस आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आलं. या बैठकीत आमदार विजयकुमार देशमुख यांनी जनतेशी थेट संवाद साधत जनतेच्या अडचणी ऐकून आणि समजावून घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढण्याचं आश्वासित केलं. यापुढेही प्रत्येक प्रभागात दर 2 महिन्यांनी थेट जनतेशी जनसंवाद साधून त्यांचे प्रश्न निकाली लावणार असल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्पष्ट केलं. आमच्या भागामध्ये मुकुंदनगरमध्ये साबळे प्रसूतिगृह आहे, त्या ठिकाणी बऱ्याचपैकी आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी डिलिव्हरी होत असतात, पण तिथं अशी अडचण आहे डिलिव्हरी होतात पण ज्यावेळेस शिजर व्हायची वेळ येते, शिजर करण्याची वेळ येते त्यावेळेस तो पेशंट तो रुग्ण शिजर हॉस्पिटलला हलवावा लागतो आणि तो हलवताना तो कालावधी लागतो. त्या पेशंटला घेऊन जाताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्या माता भगिनींना त्या ठिकाणी जीवावरती भेटू शकतं. या ठिकाणी मी माताला एक नंबर विनंती करतो की त्या ठिकाणी शिजरची व्यवस्था झाली पाहिजे आणि तज्ञ महिला डॉक्टर त्या ठिकाणी असणे गरजेचं आहे आणि आयसीयू आणि जे शिजरसाठी जे लागणारं साहित्य आणि जो तज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध झाला तर आपल्या भागातील चांगला हॉस्पिटल वेळ लागणार नाही, ही माझी विनंती आहे. आपल्या बाजारपेठेमध्ये सध्या कॅटेगरी मार्केट असेल किंवा सरळ बाजार असेल किंवा सरळ मार्केट असेल, या ठिकाणी पार्किंगची सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि ज्यावेळेस पवार गाडी सेंटरला मोठ्या मोठ्या जेव्हा गाड्या येतात, ते गाड्या अशी लागतील की व्यापाऱ्यांना छोट्या व्यापाऱ्यांचा त्रास होतो आणि इतर पार्किंगची सगळ्यात मोठी अडचण आहे. मार्केटने थोडं वैयक्तिक लक्ष घालून पार्किंगची सुविधा ज्यांना जे कोणी मैदानामध्ये फॅन सारखी व्यवस्था करून दिली तर सगळ्यात मोठी अडचण होत आहे. तर वीजच्या संदर्भात एमएससीबीच्या संदर्भात त्याच्याकडे लक्ष देणे मला असं वाटतं की आपल्या भागामध्ये अलीकडच्या काळामध्ये तर वीज जातच नाही. गेलं तरी बुधवारच्या दिवशी ज्या मेंटेनन्सचा दिवस असतो त्यांचा त्या दिवशी तो वीज जात असतो आणि त्यामुळं कोण अडचण होत असेल तर ते मी पुन्हा त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलून घेईन आणि त्या संदर्भात चर्चा करून आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. या व्यतिरिक्त आपण जे प्रश्न सांगितलेले आहेत ते लिहून घेतलेले आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही सगळे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी. आपल्याला माहिती आहे गेल्या आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ज्या विकासाच्या कामाकडे लक्ष देऊन त्यांनी ज्या या आपल्या सोलापूरमध्ये आपण म्हणलं होतं की विमान सेवा सुरू व्हावं, विमान सेवा चालू केलं. आता आपण सगळ्यांचं मागणी होती की IT पार्क व्हायला पाहिजे, त्याचंही आपल्या फडणवीस साहेबांनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही शब्द टाकल्या त्यांनी मंजुरी दिलं, त्याला जागाही घेतलं, त्याचंही काम केलं. शहराचा विकास व्हावा, शहरातल्या लोकांना हाताला काम करावं याचंही आम्हाला जाणीव असतो आणि काम करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी माजी नगरसेवक अनंत जाधव, विनायक विटकर, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, सुरेखा काकडे, महेश तापडिया, देवीदास चेडेकर, राजाभाऊ काकडे, अजित गायकवाड, भाजयुमो प्रदेश सचिव गणेश साखरे, गौतम कसबे, माजी मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी, मनोज मलकुनाईक, श्रीकांत कट्टीमनी, गोपाळ झंवर, शिवानंद सावळगी, बाळू दरक, शिवराज पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अनंत जाधव यांनी, सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी, तर आभार प्रदर्शन विनायक विटकर यांनी केलं.